पक्षामध्ये नक्कीच. दरम्यान एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कायम राहणार आहेत का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी निर्माण झाली आणि त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी वेगळं गणित निर्माण करून यामध्ये कोण कुठे असेल याचा अभ्यास केला जाईल असं सूतोवाच संजय राऊतांनी केलं. त्यासोबतच महाविकास आघाडीचा भाग मनसे असेल का याचं उत्तर राज ठाकरेच देतील असं राऊतांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाविकास आघाडी आणि ठाकरेंची युती हे गणित जुळून येणार आहे की आणखी काही नवीन समीकरण तयार होणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल. तर राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या सोबत येणार का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावरती त्यांनी काय उत्तर दिलं बघूयात. या प्रश्नाचं उत्तर मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे देऊ शकतील. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जो प्रश्न विचारला हा प्रश्न का पहिल्यांदा आलेला नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे त्या शिवसेना प्रमुख पक्ष आहे. एक नवीन पक्ष येणार असेल या क्षणी आम्ही विचार करतोय मुंबईसह काही महानगरपालिकांचा आणि हे गणित ही चौकट वेगळी आहे. महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी निर्माण झाली ना, मग स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळं गणित निर्माण करू. त्यात कोण कुठे असेल याचा नक्की आम्ही अभ्यास करू. तर याच संदर्भात आता काँग्रेस